भावनो वाशिम जिल्ह्यातील एक अशी जत्रा तुम्हाला माहिती आहे का जिथं नाही का माणसाने वाटप होत नाही महाप्रसाद तर डायरेक्ट ट्रॅक्टरने आणि या गावात जत्रा पण एवढी मोठी असते ना की इथं डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन असते कारण कोणता पण कांड होऊ नये पण नेमकं मी या गावामध्ये कसं काय पोहोचलो आणि हे गाव तरी कोणतं आहे ते तर मी तुम्हाला सांगतोच फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या सोबतच या ब्लॉगचा शेवट पाहून तर नमस्कार भावनो मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की तर भावनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचा सहर्ष स्वागत तर भावनो आजचा विषय खूप डेंजर होता कारण आज आपल्या मामाच्या गावाला म्हणजे दाबडीला होती आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या हायकोर्टाने सकाळी सकाळी सांगितले होती की आज आपल्याला मामाच्या घरी जावं लागते कारण तिथे महाप्रसाद पण आहे आणि जत्रा पण आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ फुकटचा भंडारा आणि जत्रा कुठंच सोडू शकत नाही आणि आज फुकटचा भंडारा खाण्यासाठी आपला कॅमेरामॅन पण आपल्या सोबत येत होता सर्वांची तयारी झाल्यानंतर फायनली आम्ही निघालो दाबडीला जाण्यासाठी अनसिंग मध्ये आल्यानंतर मस्तपैकी गाडीमध्ये पेट्रोल टाकून दिलं आणि मग परत निघालो आम्ही आमच्या पुढच्या दिशेने आणि मग दाबडीला पोहोचल्यानंतर मामाच्या घरी 1-2 तास थांबून आम्ही निघालो जत्रा फिरायला संध्याकाळी आपल्याला लवकर घरी पण जायचं होतं जत्रेमध्ये पोहोचलो तर होतो पण दुरून आम्हाला गाडीचा टेन्शन आला होता कारण गाडी लावायला जागाच नव्हती या एवढ्या साऱ्या गाडीवरून विचार करा की नेमकं इथे गर्दी तरी किती असेल पण इथल्या गावाच्या लोकांनी नाही का मस्तपैकी पार्किंगची पण सुविधा लावली त्याच्यामुळे आम्हाला का जास्त अवघड गेलं नाही गाडी लावा गाडी पार्किंग मध्ये लावून जस्ट जत्रामध्ये घुसलो होतो तेवढ्यात नाही का आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले आतापर्यंत तर आपल्याला खूप सारी प्रेमाची पब्लिक भेटली पण या दादांसारखे आतापर्यंत भेटले नाही बरं का या दादांचा आपल्यावरचं प्रेम पाहून तर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं म्हटलं बसकरा दादा ना तर मी इथेच रडायचो जत्रेमध्ये मावशी पण आली होती त्याच्यामुळे आम्ही निघालो मग मावशीला शोधायला आणि मग मावशी सापडल्यानंतर मावशीजवळ हायकोर्टाला सोडून आम्ही डायरेक्ट आलो रस पियायला जे की आपण स्वतःच्या पैसे नव्हतं घेतलं आपल्या दादाने आपल्याला घेतलं दादा तर चष्मा वगैरे लावून मस्तपैकी कडक फिरत होते जत्रामध्ये थोडा वेळ जत्रा फिरल्यानंतर आम्ही आलो महाप्रसाद खायला महाप्रसाद खाण्यासाठी पब्लिक तर एवढी आली होती की तुम्हाला शब्दात पण सांगतायत आणि मग महाप्रसाद खाऊन परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी